तर मित्रांनो बघा, आता या उंटावर या श्रीवल्लीवर सई बसली बघा आणि रोशन घेऊन बसलाय, ती रडायला लागली. तुला 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 बसायचंय ना? हा, सईला जोडी बसतो का आता? मित्रांनो, हे जे दोन उंट आले, पुष्पा आणि श्रीवल्ली, तर यांनी सगळ्या पोरांना चक्कर मारून दिला. तर त्यांच्यासाठी आता आम्ही या ठिकाणी घास कापतोय बघा. तिकडे दीपाली गेली घास कापायला आणि शीतल पण चालली, म्हणजे या उंटांसाठी घास कापणार आहे. तर हे दोन पोर आहे ना, हे सुकेण्याचे, तर ते उंट घेऊन आले आणि ह्या समोरच्या रस्त्याने चालले होते इकडे उंटांना चारण्यासाठी. श्रीवल्ली खाली बसते आता. हे बघा, दोन्ही पुढचे गुडघे टेकवले. सईनी चक्कर मारला यावर, रोशन घेऊन बसला होता सईला, बसली श्रीवल्ली. हे बघा, हा बसला होता उंटावर, पण हा खूप रडायला लागला होता. परत एकदा बसायचं तुला? पण मग का रडत होता तू? भीती वाटली. श्रीवल्ली खाली बसली आणि पुष्पा तिकडे उभा आहे. बाजूला जे गवत आहे ते खातोय पुष्पा. आणि हे बघा, तिकडे घास कापून आणला दोघींनी. हा सकाळपासून हा वाफा घेतला होता कापायला. तिकडं दीपालीने घास कापून ठेवला होता. शीतल तेवढा घास घेऊन आली उंटांसाठी. आणि बिचारे सकाळपासून उपाशी दिसताय दोन्ही पण उंट. हे बा, हे बा, एवढा घास त्यांच्या समोर टाकला. गुबुक गुबुक खाऊ राहिले बघा, भुकेले दिसताय दोघं बी. तुम्ही पबजी खेळता का? नाही, मी फ्री फायर खेळतो. अच्छा, फ्री फायर खेळतो. शाळेत नाही जात का तुम्ही? का बरं रे? पहिले जायचो, आता नाही जात. कितवी झाली शाळा? 5वी. आणि तुझी रे? अरे, पण 5वीला आहे, ते नाही जातात. दोघे जात नाही शाळेमध्ये. दोघे उंट घेऊन जत्रेमध्ये जात असतात. हा ना, याचं नाक पाय ना कसं राहतं उंटाचं. काय झालं तुला? आम झाला, आम तोडून गेले काय का त्या नाक? अरे बाप, याचं नाक ओके. आणि पण याचं नाक जरा आहे ना शूर्पणखी सारखं झालंय. दुसऱ्या उंटाने याचं नाक तोडलेलं आहे मारामारीत. चावलं होतं बहुतेक नाकाला. इकडं वय द्यायचं अजून धुणं चालू आहे सकाळपासून. खूप कपडे होते आज तिच्याकडे. तर इकडं मोटर पण चालू झाली सकाळपासून. आज लाईट आहे दिवसभर या ठिकाणी, त्याच्यामुळे इकडं धुणं चाललंय सकाळपासून. काल लाईटच नव्हती आमच्या इथं. आणि उंट आला त्याच्यात आमचा जवळपास अर्धा पाऊण तास या ठिकाणी टाइमपास पण झाला. सगळ्यांनीच उंटावर बसून चक्कर मारला. शीतलने त्यांना 100 रुपये पण देऊन टाकले. त्याने काय मागितले नाही, पण त्यांना 100 रुपये देऊन टाकले. 100 रुपये दिले. मुलगी आहे? नाव काय? नाव काय? बाली. तू मुलगी खरंच? खरं सांग. खरं आहे ना? हा, भाऊ बहीण आहे का? अच्छा, भाऊ बहीण आहे दोघं. आणि बाली, अरविंद आणि बाली बहीण भाऊ आहे दोघं. पण आम्हाला आत्ता माहीत झालं की ही मुलगी आहे, कारण मुलाचे कपडे घातले. असं आता ते दोघे निघाले आता या ठिकाणी उंट घेऊन, उंट चारायला घेऊन निघाले. आणि दिवसभर उंट चारणार आहे या परिसरामध्ये.